नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामींची गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अगोदर मी येथे रांगोळीने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे। तर बघा या प्रकारे मी ते स्वास्तिक काढून घेतलं। यानंतर आपण याच्यावर कुंकू हळद टाकणार आहोत। त्यानंतर मी फुलं पण टाकलेले आहे। आता आपण याच्यावरती ठेवणार आहोत चौरंग। चौरंगाला मी एकदम व्यवस्थितपणे साफ करून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यावरती एक पीस टाकायचा आहे। पीस टाकल्यानंतर मी एक छोटा चौरंग घेतलेला आहे। त्यानंतर आपण याच्यावरती ठेवणार आहोत एक छोटं पितळाचं ताट। त्यानंतर आपण याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवणार आहोत। आता आपण येथे पाण्याने स्वामींचा अभिषेक करणार आहोत। तर बघा या प्रकारे मी पाणी टाकून स्वामींचा अभिषेक केलेला आहे। आता आपण दुधाने सुद्धा स्वामींचा अभिषेक करून घेऊया। तर बघा या प्रकारे मी दुधाने सुद्धा स्वामींचा अभिषेक करून घेतलेला आहे। आता आपण परत एकदा पाण्याने स्वामींचा अभिषेक करून घेणार आहोत। बघा या प्रकारे मी स्वामींना स्वच्छ करून घेतले। आता जे दुधाचं पाणी होतं याला आपण साईडला काढू आणि एक स्वच्छ कपड्याने स्वामींना व्यवस्थित पुसून घेऊ। तर बघा या प्रकारे मी स्वामींना व्यवस्थित पुसून घेतलं। आता इथे मी एक छोटा चौरंग घेतलेला आहे। आता आपण याच्यावरती स्वामींची मूर्ती ठेवणार आहोत। तर बघा या प्रकारे मी स्वामींची मूर्ती चौरंगावरती ठेवलेली आहे। त्यानंतर स्वामींना आपण टोप घालून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी घंटी ठेवलेली आहे। सोबतच पाण्याचा कलश स्वामी समोर ठेवलेला आहे। सोबतच मी इथे एका वाटीमध्ये साखर आणि शेंगदाण्याचा प्रसाद घेतलेला आहे। त्याच्यासोबतच आपण एक त्यात तुळशीचं पान सुद्धा टाकणार आहोत। आता येथे मी कलश घेतलेला आहे। आता कुंकाच्या साहाय्याने आपण याच्यावरती स्वास्तिक काढून घेऊया। तर बघा या प्रकारे मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे 5 लाईनी मारणार आहोत कुंकाच्या। सोबतच आपण हळदीच्या सुद्धा 5 लाईनी मारणार आहोत। तर बघा कुंकू आणि हळदीने मी याला व्यवस्थित ओढून घेतलेले आहे रेषा। त्यानंतर येथे मी तांदूळ ठेवलेले आहे। त्यानंतर आपल्या कलशमध्ये पाणी टाकून कलश ठेवायचा आहे। कलश ठेवल्यानंतर आपण एक सेव स्वामींसमोर ठेवलेले आहे। सोबतच आपण येथे ठेवणार आहोत स्वामींसाठी दिवा। तर येथे मी दिवासुद्धा ठेवलेला आहे। आता मी येथे इत्र घेतलेला आहे। इत्राला मी कापसाला इत्र लावून घेतलेला आहे। यानंतर आपण स्वामींना सर्व अंगाला इत्र लावून घ्यायचं आहे। स्वामींना हे खूप जास्त आवडते त्यामुळे मी ते लावलेले आहे। त्यानंतर येथे मी घेतलेलं आहे चंदन। अव्वल स्वामींच्या कपाळाला त्यानंतर स्वामींच्या हाताला सुद्धा चंदन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर बघा हाताला लावल्यानंतर मी पोटाला सुद्धा त्यानंतर तळ हाताला सुद्धा स्वामींच्या चंदन लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे। त्यानंतर मी इथे एक श्रीफळ घेतलेलं आहे। श्रीफळावरती सुद्धा आपण कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे। आता मी इथे कलशमध्ये आंब्याचे पानं टाकायचे विसरले, तेवढी क्लिप माझ्याकडून स्किप झाली। तुम्ही इथे 5 आंब्याचे पानं टाकू शकता। त्यानंतर आपल्याला इथे श्रीफळ ठेवायचे आहे। त्यानंतर मी दीप प्रज्वलित करून घेतला। नंतर स्वामींना फुले वगैरे ठेवून घेतले। तर बघा किती छान वाटत आहे। त्यानंतर धूप दिव्याने स्वामींना व्यवस्थित ओवाळून घेतले। या प्रकारे स्वामींची व्यवस्थित पूजा करून घेतली। त्यानंतर स्वामींसाठी नैवेद्य ठेवला। मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।